हॅलो गाईज, वेलकम टू द डे 156 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आजचा व्लॉग हाच असणार आहे. आम्ही दोघं इथे बसून तुम्हाला थोडं आमच्या फिनलँडच्या ट्रिपबद्दल सांगणार आहे. काय सांगणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही कशी आमची ट्रिप प्लॅन केली, आम्हाला टोटल खर्च किती आला, आमचे ॲडवाईस काय असतील या ट्रिपवरती आणि जसं सुचेल तसं मी सांगत जाईन. आता पुढे पुढे तुला काय बोलायचं त्याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं? बाय द वे, प्राइसिंग मी इंडिव्हिज्युअली एकेका गोष्टीची सांगणार नाही आहे की ह्या हॉटेलचे किती आले, ह्या ॲक्टिव्हिटीचे किती आले, हे याचा किती खर्च आला असं मी सांगणार नाही, कारण मलाही माहीत नाही आहे. कारण मी टोटल पॅकेज बुक केलेलं फॉर माय होल फॅमिली. तर एंडला तुम्हाला सगळी प्राइसिंग मी सांगेन. बाकी जिथे जिथे एअरफेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच किती कुठे काय. पण जी ओव्हरऑल ट्रिपची प्राईज आहे ती मी तुम्हाला एंडला सांगेन. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे डिटेल नावासकट सांगेन. सो तुम्हाला जर ही सेम ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही ते नाव सर्च करून त्याचे बुकिंग्स इंडिव्हिज्युअली या जसं की या ह्याचं बुकिंग तुम्ही इंडिव्हिज्युअली चेक करू शकता. लगेच चालू करूया. चला, ह्या ट्रिपला बघायचे दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. एक आहे नॉर्दर्न लाईट्स पर्स्पेक्टिव्हने तुम्ही या ट्रिपला अख्खी प्लॅन करू शकता, किंवा एक आहे पूर्ण बर्फ आणि बर्फाची ॲक्टिव्हिटीज या हिशोबाने प्लॅन करू शकता. असं आम्हाला रिअलाईज झालं ही ट्रिप केल्यानंतर. नॉर्दर्न लाईट्स स्पेसिफिकली आय गेस स्टार्ट होतात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. डिसेंबरमध्ये स्नो जास्त असतो, वेदर सन कमी असतो, त्याच्यामुळे शक्यता कमी असते डिसेंबरमध्ये. म्हणजे ते फेड होत जातात. स्ट्रॉंग आम्हाला आमच्या गाईडनी सांगितलं की सप्टेंबरमध्ये खूप स्ट्रॉंग असतात आणि होते यावेळेला. अगेन नॉर्दर्न लाईट्स इज अ व्हेरी नॅचरल फेनोमेन. तुम्हाला माहिती नाही ते कधी होईल, कसं होईल, का होईल, नाही होईल, होईल झालंच काहीच आपल्या हातामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे मी ही ट्रिप नॉर्दर्न लाईट्सच्या हिशोबाने प्लॅन केलेली. नॉर्दर्न लाईट्स तुम्हाला आईसलँडमध्ये पण बघायला मिळतात, इथे पण बघायला मिळतात आणि अजून काही ठिकाणी बघायला मिळतात. तो रिसर्च तुम्ही तुमचा करू शकता. बट आम्ही ही ट्रिप स्पेसिफिकली नॉर्दर्न लाईट्सच्या हिशोबाने ट्राय केलेली. आज पण आम्ही थांबणार, रात्री बघणार मागे नॉर्दर्न लाईट्स येणार आहेत का. तर लास्ट डे आहे तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो आणि त्याच्यासाठी आम्ही विलंब केला. सो सगळ्यात पहिले मी पिक युअर ट्रेल्स ह्यांच्या थ्रू ही पूर्ण टूर माझी प्लॅन केलेली आणि मी बरेचसे टूर त्यांच्याबरोबर करत असतो. तुम्हाला माहिती असेल, माझ्या प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. पण ही पूर्ण पेड ट्रिप होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण एक्सपेन्सेस सांगू शकतो. ह्याच्या आधी मी बरेचसे त्यांच्यासोबत कोलॅब्स केले, त्याच्यामुळे मला त्याची कॉस्टिंग तुम्हाला कधी सांगता आली नाही. सो पहिली गोष्ट फ्लाईट्स मी तुम्हाला सांगतो. फ्लाईट्स आम्ही केले. आम्हाला दिल्लीवरनं हेल्सिंकी डिरेक्ट फ्लाईट मिळाली, मुंबईवरनं नाही मिळाली. आणि दिल्लीवरनं हेल्सिंकी ही फ्लाईट आम्हाला मिळाली, रिटर्न फ्लाईट ही मिळाली ऑलमोस्ट 77,000 पर पर्सन. अगेन तुम्ही ज्या वेळेला ट्रॅव्हल करता त्यावेळेला त्याचे वेगळे कॉस्टिंग असू शकतात. मला हे सगळ्यात चिपेस्ट हा ऑप्शन मिळाला म्हणून मी तो लॉक केला, जे माझे डेट्स होते त्याच्या हिशोबाने. आता मुंबई टू दिल्ली त्याचे आम्ही वेगळे, मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू मुंबई हे आम्ही एक रिटर्न आम्हाला काहीतरी 15,000च्या आसपास पर पर्सन पडलं. आणि दिल्ली टू हेल्सिंकी आणि परत हेल्सिंकी टू इवालो हेल्सिंकी आणि तर ते सगळे पकडून आम्हाला 77,000 पर पर्सन रिटर्न फ्लाईट मिळाली. मुंबई टू दिल्ली ऑफकोर्स 1.5 ते 2 तास लागतात. तिथून 2 तास लागतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि नंतर मग तिथून दिल्लीवरून ते हेल्सिंकी आम्हाला लागले 9 तास 50 मिनिटं. 8 तास 50 मिनिटं. 8 तास 50. दिल्ली टू हेल्सिंकी आम्हाला लागले 8 तास 50 मिनिटं. दॅट इज ऑलमोस्ट 9 तास. आणि ते फ्लाईटचे जे असतात निघण्याचे आणि निघायच्या आधीचे टाइमपास, नंतरचे टाइमपास, ते सगळे पकडून 9 तास पकडा तुम्ही. 9 तासाच्या जर्नीनंतर आम्ही हेल्सिंकीला उतरलो. हेल्सिंकीवरनं आम्हाला पिकअप होता. पिकअप करून आम्ही रॅडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये थांबलेलो. त्या दिवशी आमच्याकडे पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेलो. संध्याकाळचाच टाईम होता आणि संध्याकाळच्या टायमात आम्ही जस्ट काही फिरायला मिळालं नाही आम्हाला. आणि कारण हेल्सिंकी पण ॲज अ सिटी एक्सप्लोअर करायला खूप काय आहे आणि ती सिटीसारखी सिटी आहे. तुम्हाला जर हेल्सिंकी पण फिरायचं असेल तुम्ही पण तसा डे प्लॅन करू शकता. आम्ही उतरलो हेल्सिंकीला. तिथून आम्ही संध्याकाळी टाइम स्पेंड केला अँड नॉर्मल डिनर वगैरे करून आम्ही लवकर झोपलो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी होती आमची ट्रेन टू रोवेनेमी. ओके. आणि ती ट्रेन जर्नी आम्ही स्पेसिफिकली धरलेली बिकॉज त्याचा जो सिनरी आहे ती खूप सुंदर आहे. आता तुम्ही जर नोव्हेंबर किंवा बर्फाच्या आधी, इथे डिसेंबरमध्ये बर्फ
प्रॉपर चालू होतो. बर्फाच्या आधी प्लॅन करत असेल तर मी सजेस्ट करेन की नाही घेतली पोलार ट्रेन तरी चालेल. नॉर्मल एक पोलार एक्सप्रेस तिला बोलतात असं या स्पेसमध्ये, कारण की खूप साऱ्या चांगल्या सिनरीज आणि हे तर बघायला मिळतात. लक्झरियस ट्रेन आहे, कॅफे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो ब्लॉग बघू शकता, चेकआउट करू शकता सगळ्यासाठी. जर बर्फ असेल आजूबाजूला तर मी सजेस्ट करेन की तुम्ही ती ट्रेन घ्या. नाही तर मे बी फ्लाईट्स आहेत हेल्सिंकी टू रोमॅन, अजून काही ऑप्शन्स असतील ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता जर तुम्हाला टाइम वाचवायचा. कारण की ती पोलार ट्रेनचा पण टाइम आहे 8.5 तास, जो हेल्सिंकीवरून सुटते आणि रोवेनामीला थांबते. आम्ही ती घेतली कारण की तो मे बी थोडंसं चीपर ऑप्शन आहे फ्लाईटपेक्षा, आणि आम्हाला ती राईड पूर्ण ट्रेन जर्नी एन्जॉय करायची होती आणि वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. पण मी जर तुम्हाला सजेस्ट करेन तर तेवढा काही भारी नाही आहे की तुम्ही ती घेतलीच पाहिजे. आय गेस स्नोमध्ये खूप भारी असेल त्याचं सीनरी आणि त्याचे व्ह्यूज. बट नोव्हेंबरमध्ये जेव्हा स्नो नव्हता एवढा, म्हणजे मध्ये मध्ये होता, मध्ये मध्ये नव्हता, बट चांगलं होतं, वाईट नव्हतं, बट टाईम सेविंग आहे. सो तो तुमचा इंडिव्हिज्युअल डिसिजन असू शकतो. तिथून आम्ही पोहोचलो रोवेनेमीला पोहोचल्यानंतर आम्हाला पिकअप नव्हता, बट द हॉटेल वॉज व्हेरी नियर बाय जरी असलं तरी ते चालत 20-25 मिनटं होते आणि बॅगा घेऊन आम्ही चालू शकणार नव्हतो. म्हणून आम्ही तिथे स्टेशनवरती जी ती कशी लोकल कॅब आहे, टॅक्सी आहे, ती केली. ती करून आम्ही 5 मिनटात आमच्या हॉटेलला पोहोचलो, स्कॅन्डिक सिटी रोवेनेमीला. तिथे आमचा 4 दिवसाचा स्टे होता. 3 नाईट्स 4 डेज असा स्टे होता. तिथे अजून बरेच हॉटेल आहेत, पण तो एक मस्त सिटी सेंटर नावाची जागा आहे जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, जेवणाच्या, मॉल, शॉपिंग सेंटर्स वगैरे वगैरे वगैरे. आणि तिथून आमचे सगळे 4 दिवसाचे 4 ॲक्टिव्हिटीज प्लॅन्ड होत्या. सो ज्या दिवशी आम्ही स्कॅन्डिक सिटी हॉटेलमध्ये पोहोचलो, हॉटेल खूप डिसेंट आहे, काही टेन्शन नाही आहे राहण्याला वगैरे. फक्त एकच त्यांचा प्रॉब्लेम आहे, साध्या पाण्याची केटल पण ते देत नाही, ते विकत घ्यायला लागते. त्याचे आम्हाला पडले €10 फॉर 4 नाईट्स, म्हणजे ऑलमोस्ट ₹1000. आणि बाकी सगळं सॉर्टेड आहे, मेन्यू वगैरे, ब्रेकफास्ट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ज्या दिवशी आम्ही स्कॅन्डिक सिटीमध्ये पोहोचलो, म्हणजे हेल्सिंकीवरून रोवेनेमीला आम्ही पोहोचलो आणि मग स्कॅन्डिक सिटीला चेकिंग केलं. चेकिंगच्या नंतरच रात्री आमची ऑरोरा हंटिंग चेज होता आणि त्या दिवशीच आम्हाला ऑरोरा दिसला. 8:30चा आमचा पिकअप होता आणि आम्ही रात्री 10-10:30 परत आलो. ऑरोरा जसं तुम्ही जास्त रात्रीपर्यंत थांबाल तसं जास्त ब्राईट दिसतो असं म्हणतात. आता माहिती नाही, आम्ही तर थांबलो आणि बघितलं पण नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होतं आर्टिक ॲनिमल्सचं जे झू आहे तिकडे रोवेनेमीमध्ये, ते बघणार होतो आम्ही. कारण की तिकडचे आर्टिक ॲनिमल्सचं एक वेगळं स्पेशल झू आहे आणि आर्टिक ॲनिमल्स हे वेगळे आहेत जे आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्याचाही वेगळा ब्लॉग आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सुंदर आहे, पण तुम्हाला जर झू वगैरे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्या दिवशी रात्री आम्ही ऑरोरा हंटिंगला गेलो नाही, कारण की दिवसभर झूमध्ये चालून मी दमलो होतो काइंड ऑफ, आणि येऊन आम्ही जेवलो आणि स्ट्रेट अवे झोपलो. त्याच्यानंतर 3rd डे आमचा प्लॅन होता फॉर सांताक्लॉज विलेज. सांताक्लॉज विलेज मध्येच आर्टिक सर्कल पण आहे आणि सांताक्लॉज तुम्ही भेटू शकता. तिथे वेगवेगळ्या गोष्टी काय काय आहेत त्या बघू शकता. तिथेच आम्ही रेनडियर राईड केली, तिथेच आम्ही हस्की राईड पण केली, रेनडियर फीडिंग केलं. तर हे काइंड ऑफ मी असं म्हणेन की सांताक्लॉज विलेज इज नॉट अ बॅड एक्सपिरियन्स, बट एकदा तुम्ही करू शकता. पण तुम्ही जर तुम्हाला की अरे लहान मुलांसाठी तर तुम्ही तेही स्किप केलं तरी चालेल. पण त्याच्याऐवजी तुम्ही करणार काय? नाही, इथे जास्त काय ऑप्शन नाही आहेत करायला, कारण की लिमिटेड गोष्टी आहेत, लिमिटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. पण मला इंटरेस्ट होता आर्टिक सर्कल बघणं आणि आपण आर्टिक सर्कलच्या आत जातोय ते वरच्या सगळ्या टॉप मोर लेअरमध्ये. त्याच्याबद्दलही डिटेल ब्लॉग आहे, तोही तुम्ही नंतर बघू शकता. हे सगळे जेव्हा मी बोलतो ब्लॉग इथे वरती येतात ते तुम्ही चेक करत जा. सांताक्लॉज विलेज नंतर आमचं होतं नॉर्दर्न लाईट. त्या दिवशी आम्ही बघायला जाणार होतो, ऑरोरा चेजला जाणार होतो आणि आम्ही गेलोही. पण त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली खूप सारं फॉग होतं आणि फॉग असल्यामुळे काहीच वर्कआउट झालं नाही. खूप 2-3 ठिकाणी आम्ही गेलो तरीही आम्हाला बघायला मिळालं की खूपच जास्त फॉग होतं, एक चांदणा पण दिसत नव्हतं. त्याच्यामुळे नॉर्दर्न लाईट्सच आमची गोष्ट होती. त्याच्यानंतरचा आमचा दिवस होता जो होता हाईक आम्ही जो केला फॉर फ्रोझन वॉटरफॉल्स. तो होता टोटल नॅशनल पार्क रोवेनेमीपासून ते 1.5 तासावरती ते नॅशनल पार्क आहे. तिथं आम्ही गाडीने गेलो. ह्या सगळ्याला पिकअप होता आम्हाला, सगळ्या वेळेला पिकअप होता, सगळ्या 4 दिवसाला पिकअप होता. तिथे आम्ही गेलो 1.5 तासांनी आणि मग आम्ही हाईक चालू केला. तो हाईक होता 6 किलोमीटरचा. त्याच्यात आम्ही 5 फ्रोझन वॉटरफॉल्स आणि 5 स्पॉट बघितले आणि ते आम्हाला साधारण 4 तास लागले. मध्ये एक छोटासा ब्रेक होता 15-20 मिनिटाचा खायला आणि बार्बेक्यू काय बोलतात त्याला, हां पण ते काय सॉसेजेस आणि जे पण आहे ते करायला सगळं मिळून आम्हाला 4 तास लागले. रात्र झाली, रात्र म्हणजे सूर्यास्त झाला. अबाउट द नॅशनल पार्क हाईक खूप छान आहे, खूप भारी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही करायलाच पाहिजे.
फक्त माझ्यासोबत आई बाबा होते, तर आम्हाला थोडासा वेळ लागला आणि ते क्लायमेट वॉज नॉट गुड, कारण की सगळं बर्फ वेचून स्लिपरी झालेलं. जनरली तो ट्रेक डिसेंबरमध्ये जर तुम्ही केलात तर फुल बर्फ असतं 2-3 फुटापर्यंत, आणि तुम्ही आरामात सेफली ट्रॅव्हल करू शकता. घसरा बिसराचा सीन नाही. कुठे कुठे हार्ड पार्ट्स आहेत, पण त्याच्यासाठी त्यांनी रशा लावलेल्या आहेत. पण आम्ही एकदमच आता क्लायमेट एकदम वितळत होतं बर्फ म्हणून आम्हाला ते स्लिपरी पार्ट्स जास्त मिळाले. पण दॅट वॉज अनदर फन. जपून आरामात तुम्ही पायाला स्पाइक्स वगैरे लावून शूजला तो ट्रेक हाईक करू शकता. स्पाइक्स रेंट पण करू शकता तिकडे स्टार्टिंगला स्पाइक्स रेंट पण करू शकता, किंवा तुम्ही विकतही घेऊ शकता. ते जाताना एका शॉपवर थांबवतात, तिथे सगळ्या गोष्टी मिळतात. स्पाइक्स आम्हाला काहीतरी एक स्पाइक काहीतरी 1,500-3,000च्या आसपास पाहिजे ना. नाही, सगळे स्पाइक्स मिळून आम्हाला 3,000च्या आसपास. 4 लोकांच्या शूजचे मी स्पाइक घेतले, सगळ्यांना 3,000 रुपयेला पडले. नाही 3,000 रुपयाला टोटल पडले. त्याच्यानंतर पूर्ण वेळ हाईक आणि सगळं केल्यानंतर आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघायला गेलो नाही, कारण की आम्हाला नॉर्दर्न लाईट दिसले डोळ्यांनी डायरेक्ट. म्हणजे एवढे आम्ही चाललो आणि आमची एवढी फाटली की दिवसभर चालल्यानंतर स्कॉट्स मारल्यावर की सगळ्यांचे पाय अजून दुखत आहेत 2 दिवस झाले तरी. त्याच्यामुळे त्या दिवशी काय आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघायला गेलो नाही. आणि त्या दिवशी पण खूप फॉग होता, आणि त्या दिवशी तर पाऊसही पडत होता, आणि काय काय होत होतं. आम्ही बोललो बस झालं आता, या थंडीत नाही सहन होत आहे. तिथून मग आमचा चेकआउट होता दुसऱ्या दिवशी, आणि तिथून आम्ही निघालो कक्सलातनला. दॅट इज इवालोमध्ये जे आहे कक्सलातन, जिथं आम्ही आत्ता आहोत. तिथून आमची बस होती, जी होती सकाळी 8:30-9ला. आणि तिथून आम्ही 3 तासाच्या प्रवासात म्हणजे 12-12:15ला आम्ही इवालो कक्सलातनमध्ये पोचलो. बसची जर्नी पण खूप सॉर्टेड आणि खूप छान बस आहे. बसनीच मोस्टली लोक या साईडला येतात, पण दुसरा काय आय गेस मोड ऑफ ट्रान्सपोर्ट पण नाही आहे. आणि तो सिनिक व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. कारण कक्सलातनला खूप स्नो मिळाला आम्हाला. सो जशी आमची जर्नी चालू झाली, डायरेक्ट पांढरा झाला आजूबाजूचा, आणि द जर्नी वॉज व्हेरी ब्युटिफुल. कक्सलातनला उतरल्याला आम्हाला त्या बस स्टॉपवरनं पिकअप होता, जो घेऊन येतो आम्हाला ह्या रिसॉर्टमध्ये, कक्सलातनच्या आर्टेक रिसॉर्टमध्ये. आणि ह्या रिसॉर्टमध्ये आम्ही 2 दिवसाचा विला बुक केला आहे, ज्याच्यात आम्ही 4 जण एकत्र राहतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या मागे जे बघताय नॉर्दर्न लाईट्स बघायला इग्लू पण आहे. दिस इज ग्लास इग्लू. इथे आम्ही 2 दिवसाचा स्टे प्लॅन केलेला. पहिल्या दिवशी तर आम्ही आलो, त्या दिवशी काहीच ॲक्टिव्हिटी नव्हती. आलो फक्त जेवण आणि सगळं होतं. इकडच्या आमच्या स्टेमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे. लंच आम्हाला विकत घ्यावा लागतोय, पण तो इथेच करावा लागतो, कारण की रिसॉर्टच्या बाहेर जाणं खूप मुश्किल आहे, आणि लांब आहे, आणि खूप मोठा रिसॉर्ट आहे है ना. सो 2 दिवसाचा आमचा स्टे आहे. त्यातला 1 दिवस आम्ही आराम केला. दुसऱ्या दिवशी आमचं स्नो मोबिल राईड होतं, पण स्नो नव्हताच, म्हणजे नाहीच आहे, आणि वितळलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती कॅन्सल करून आम्हाला दुसरा ऑप्शन दिला. दॅट वॉज ATV राईड. ATV नाही, त्याला इथे कॉर्ड बाईक बोलतात. त्याच्यावरनं आम्ही कॉर्ड बाईकमध्ये आम्ही राईड केली, विच वॉज 2 hours जाऊन येऊन. आणि त्याच्यामध्ये कपडे वगैरे घेऊन, म्हणजे समजा की ऑलमोस्ट 1.5 तासाची ती राईड होती जाऊन येऊन, आणि खूप मजा आली त्याच्यामध्ये. पण ती पण एक भारी ऑप्शन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे स्नोमध्ये आलात तर अनेक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथेही हस्की राईड आहे, रेनडियर राईड आहे, हे सगळं इथे आहे. पण स्नो असायला हवा तर तुम्हाला जास्ती गोष्टी करायला मिळतील. अजून काही गोष्टी आहेत जर तुम्ही स्नोमध्ये प्लॅन करत असाल. एक आहे फिशिंग, एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला त्या लेकवरती जे स्नो जमलेलं असतो तिथे खड्डा करून फिशिंग करायला मिळते तुम्हाला. नाहीतर मग तुमच्याकडे आईस ब्रेकर क्रूज असा एक ऑप्शन आहे, जिथे तुमच्याकडे त्या समुद्रावर ऑलमोस्ट मोठ्या नदी समुद्र जे पण लेक आहे त्याचं मोठं समुद्र सो तिथे तुम्हाला समुद्रावरती क्रूजनी आईस ब्रेक करायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये उतरून लोक पोहतात, त्यांना एक वेगळं इन्सुलेशन सूट्स देतात, आणि त्याने ते लोक त्या थंड पाण्यात पोहतात. आणि दॅट वॉज अनदर एक्सपिरियन्स. पण ते मला करायचं होतं, पण ते डिसेंबरमध्येच चालू होतं, कारण त्याला हेवी स्नो लागतो. सो तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करून ट्रिप प्लॅन करा की काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, काय ॲक्टिव्हिटीज नाही करायच्या आहेत. ही होतं आमचं जे आम्ही फिरलो, जे आम्ही केलं, आणि जे तुम्हाला ऑप्शन्स आहेत जे आम्हाला करायला नाही मिळाले किंवा करता येईल तुम्हाला, ते आम्ही तुम्हाला सांगितलं. ओव्हरऑल फूड जर बघायला गेलं तर इथे सॅल्मन फिश खूप खाल्लं जातं, त्याच्यामुळे सॅल्मन सूप इज वन ऑफ द लोकल डिश. आणि ब्रेड्स वेगवेगळे, सॅलॅड्स, आणि हे सगळं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सिटी आणि या साईडला राहत असाल तर त्या साईडला तुम्हाला अजून ऑप्शन्स आहेत, जसे की चायनीज आहे, बर्गर्स आहे, बर्गर किंग आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, बरंच काय काय आहे. रेस्टॉरंट्स ऑफकोर्स इंडियन रेस्टॉरंट्स पण सगळीकडे असतात.
बट मोस्टली इथे मीठ खाल्लं जातं, बीफ खाल्लं जातं, रेनडिअर मीठ खाल्लं जातं. चिकनचे ऑप्शन्स आहेत बऱ्याच ठिकाणी, व्हेजचे ऑप्शन्स तर आहेतच ऑफकोर्स, बट कमी आहेत. चिकन आणि व्हेजचे ऑप्शन्स खूप कमी आहेत, त्याच्यामुळे बघून खायला लागतं, कारण की ते एका ह्याच्यातच खूप सारं मीठ टाकतात. म्हणजे पोर्क, हॅम पोर्क सगळंच, म्हणजे चिकन, बीफ असं एकत्र मिळून असणारे पण काही डिशेस आहेत. त्यांना फक्त सांगायला लागतं की ओनली चिकन किंवा ओनली व्हेज असं सांगितल्यावरती आपल्याला तसं ते सांगतात. आणि तसे फार कमी ऑप्शन्स आहेत, त्याच्यामुळे बर्गर किंग आणि असे सेफेस्ट ऑप्शनमध्ये तुम्ही खाऊ शकता. इथेही जास्त ऑप्शन्स नाहीत, कारण मी ह्या रिसॉर्टमध्येच राहतो आणि ह्या रिसॉर्टमध्येच सगळं आहे. याच्या बाहेर जायला जास्त पर्याय नाही, कारण की खूप लांब आहे सगळं, नाहीच आहे मोस्टली रस्त्याला काय, रिसॉर्टमध्येच सगळं आहे. इथे पण ते लोकांचं सॅल्मन आणि चिकन आणि असं सगळ्या गोष्टी जास्त आहेत. सो आम्ही जास्त भार फिशवरती करतोय, आम्ही फिश खातो, त्याच्यामुळे कुठलंही फिश, प्रॉन्स असो किंवा काही असो, आम्ही सॅल्मनसुद्धा आम्ही खातोय आणि इथले लोकल फिश पण खातो, त्याच्यामुळे काही टेन्शन राहत नाही. मीठ म्हटल्यावरती जरा टेन्शन येतं, कारण की समजत नाही कुठलं मीठ असेल काय असेल. ते कधी कधी कम्युनिकेशनचा खूप प्रॉब्लेम होतो, त्यांना पूर्णपणे इंग्लिश येत नाही, तर कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो. तर ते नीट त्यांना समजवणं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काय खायचं, आणि त्याला विचारणं इम्पॉर्टंट की याच्यात नक्की काय ते सांगा. आणि नाही समजलं सांगायचं की नो बीफ, नो रेनडिअर मीट, मग ते सांगतात नाही आहे. सो इंग्लिशचा एक इंग्लिश येतं तुम्हाला, म्हणजे तुमचं सॉर्ट झालं असं नाही आहे इकडे. त्याच्यात पण लोक हे ना इंग्लिशचे पण वांदे आहेत, त्यांचं इंग्लिश पण सगळ्यांचंच चांगलं असं नाही आहे, ऑप्शन्स आहेत. आणि फूडचं म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पण खूप कॉस्ट कट डाऊन करू शकता. तुमचं एक लंच किंवा डिनर तुम्ही स्वतः बनवला, जसं की राईस घेऊन आला, किंवा इथे पण डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ब्रेड विकत घेतला, चीज आणि असं काय काय, आणि घरी स्वतः बनवलं तर त्याच्याने खूप कट डाऊन होऊ शकतं. किंवा मग फास्ट फूड जॉईंट्समध्ये गेलात आणि तुम्ही स्वस्तात खाल्लं, जसं की ते खूपच कम्पॅरेटिव्हली आम्ही बघितलं रेस्टॉरंटपेक्षा खूपच स्वस्त आहे ते. आणि जे कुकर वगैरे पण घेऊन येऊ शकता तुम्ही, इलेक्ट्रिक कुकर आणि अशा गोष्टी. हो, आणि तशी रूमही बघू शकता जिथे एक बेसिक सेटअप असतो, वॉश बेसिन आणि इंडक्शन्स असतात, तसंही बघू शकता तुम्ही. आणि मग तुम्ही चिप्स वगैरे घेऊन आलात किंवा ड्रायफ्रुट्स आणले, कॉफी टी सॅशेस घेऊन आलात आपल्या इथून, तर ते अजून बेस्ट राहील. कधी कधी सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हवं तसं पोटभर जेवायला मिळत नाही, तर मग घरी येऊन आम्ही कधी कधी, जसं आमच्याकडे जस्ट दिवाळी झाली, दिवाळीचा सगळा फराळ आणलेला आहे, त्याच्यावरती आम्ही कधी कधी भागवतो, पोट भरून घेतो. आणि असं पण होतं की आपल्या लायकिंग प्रमाणे आपल्या टेस्ट तसे नसतात कधी कधी, की इकडचं जेवण कम्प्लिटली वेगळं ब्लँड आहे, तर आपल्याला नाही आवडत, तर मग ते सगळ्या फंदात नाही पडायचं असेल तर तुम्ही असं हे करणं बेस्ट राहील. जर तुम्हाला एक बॅकपॅकिंग ट्रिप करायची असेल आणि बरंच कट डाऊन करायचं असेल प्राइसेस, तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आता आपण येणार आहोत आपल्या मेन मुद्द्यावर, दॅट इज आम्हाला किती खर्च आला, प्लीज. सो आम्हाला फ्लाईटचा प्रत्येकी दिल्लीवरून फिनलँडपासून ते फिनलँडमध्ये दिल्लीपर्यंत एक 77,000 पर पर्सन आला. ते आता बेस्ट रेट आम्हाला मिळाले. आता नोव्हेंबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचा पीक सीझन असतो, विंटर सीझन, तर तुम्हाला मे बी त्या टायमात जायचं तर वाढू शकतो खर्च अजून. मग त्याच्यानंतर आम्हाला मुंबई टू दिल्ली आणि दिल्लीवरून मुंबईचा वेगळा एक 15,000 पर पर्सन रिटर्न्स तिकीट आले. आणि बाकीचा खर्च, कारण आम्ही पिक्युअर ट्रेल्सकडनं गेलेलो, सो आम्हाला आम्ही बायफर्केशन देऊ नाही शकत की प्रत्येक गोष्टीचा किती किती खर्च आला, कारण तो त्यांनाच माहिती आहे. त्यांनी आम्हाला डायरेक्ट एक पॅकेज कॉस्ट दिली पर पर्सन, जी होती 3 lakhs पर पर्सन होती, रफली 3 lakhs पर पर्सन होती. 3 लाख पर पर्सन पॅकेज टूर, 1 लाख अप्रॉक्सिमेटली आपण बघूया फ्लाईट तिकीट्स मध्ये आमचे गेले. 4 लाख रुपीज पर पर्सन आपल्याला खर्च आलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे इथे खर्च करायचे पैसे, त्याचा आम्हाला जो आम्ही पिक्चर ट्रेल्समध्ये विचारलं, तर ते म्हणले की पर पर्सन जेवणाचे खर्च डेलीचा पर पर्सन 100 euros आहे. पण आमचा लंच आणि डिनर बऱ्याच ठिकाणी सॉर्टेड होतं, ऑलरेडी पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं. लंच आणि डिनर नाही, सॉरी, ब्रेकफास्ट आणि डिनर ब्रेकफास्ट आणि डिनर किंवा ब्रेकफास्ट आणि लंच कुठेतरी मॅनेज केलेलं होतं, त्याच्यामुळे थोडा कमी खर्च. पण ओव्हरऑल मी 2,000 euros कॅरी केलेले कॅशमध्ये. मी पर्सनली ओव्हर द एक्सपिरियन्स ऑफ जेवढे इंटरनॅशनली मी फिरलोय,
मला असं वाटतं की आपण कार्ड आणि कशापेक्षा आपण कॅशमध्ये खर्च केला तर आपल्याला कमीमध्ये खर्च होतो. कार्डचे 2% एक्स्ट्रा वॉट एव्हर जे काय पर्सेंटेज लागतात, एक्सचेंज रेट लागतात, ते कॅल्क्युलेशन्समध्ये येत नाहीत आणि खर्च आपला जास्त होतो. एंडला आपले जास्त पैसे खर्च झाले. तर बेस्ट असतं की आपण कॅश कन्वर्ट करून घेऊन घ्यायचे. एकदाच काय तो एक्सचेंज रेट पडतो, नंतर पडत नाही वेगवेगळ्या ठिकाणी. सो आम्ही पूर्ण ट्रिप कॅशवरती स्पेंड केलेली आहे. दॅट वॉज €2,000. दॅट इज रफली अराउंड 1,84,000. पूर्ण वेळ कॅशमध्ये खर्च केल्याचा अजून एक फायदा हा आहे की तुम्हाला खर्च किती होतो ते कळतं आणि लिमिट करता येतो, तो स्टॉप करता येतो खर्च. म्हणजे आता मला माहिती आहे की माझा 1,84,000 पेक्षा जास्त होऊ शकत नाही. झाला तर कमीच होईल, उरलेले पैसे माझ्याकडेच स्टील राहतात. सो दॅट इज हाऊ यू कॅन प्लॅन दिस ट्रिप अँड कंट्रोल ऑन द बजेट. पण जर तुम्ही आम्ही तर पिक युअर ट्रेल्स थ्रू गेलेलो, जर तुम्ही ही ट्रिप पूर्णपणे स्वतःहून प्लॅन केली तर ह्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला स्वस्त पडेल. मला वेळ नव्हता आणि मला कुठल्याही गोष्टीमध्ये मिसमॅनेजमेंट नको होतं, बिकॉज मी आईबाबांना घेऊन आलो आणि त्यांची पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती. म्हणून मी पिक युअर ट्रेल्सकडे गेलो, बिकॉज ह्या साईडला मी कधी आलो नाही आहे आणि मला नॉर्दर्न लाईट्स काही करून बघायचेच होते. तर त्यांना सांगून तशी रिक्वेस्ट करून मी ही ट्रिप तशी प्लॅन करून घेतलेली. तुमचा पर्पज काय आहे ट्रिपचा तो खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्दर्न लाईट्स आहे, बर्फ आहे, बर्फातल्या गोष्टी आहेत. मोस्टली इथे लोक नॉर्दर्न लाईट्स बघायला येतात, कारण की दॅट इज द बिगेस्ट पॉईंट आय थिंक सो. आणि इतर गोष्टी आहेतच, ऑफकोर्स आहेत, ग्लास इग्लू आणि असे अट्रॅक्शन्स आहेत, पण ते कम्प्लिटली तुमचा चॉईस आहे तो. सो या हिशोबाने ही ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. तुम्हाला काही डाऊट्स असतील प्लीज मला कॉमेंट्समध्ये विचारा, मी त्या सगळ्याची उत्तर द्यायला तयार आहे कॉमेंट्समध्येच, किंवा एक वेगळा व्हिडिओ किंवा काहीतरी मी टाकीन. याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल कॉमेंट्समध्ये विचारा, काही क्वेश्चन्स असतील कॉमेंट्समध्ये विचारा. ओव्हरऑल आपण सगळं मे बी कवर केलेलं आहे, सगळ्या गोष्टी प्लॅन ज्या होत्या त्या सांगितलेल्या आहेत. आणि मी असे कधी व्हिडिओज बनवत नाही की टूर किती खर्च काय वगैरे, बट खूप लोकांचे मला मेसेजेस होते आणि खूप लोकांचे कॉमेंट्स होते, त्याच्यामुळे मी हा स्पेशली एक ब्लॉग ह्या ट्रिपबद्दलच्या प्लॅनिंगचा दाखवतो आहे. ट्रिप भले पिक युअर ट्रेल्सची असेल, मी एक एक गोष्ट ठरवून त्यांच्याकडनं कस्टमाइज करून घेतलेली आहे की मला हे बघायचं, हे नाही बघायचं. अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत, तुम्ही पिक युअर ट्रेल्सकडनं पण करू शकता. दे आर बेस्ट ॲट द बिझनेस, की तुम्हाला सगळे ऑप्शन्स ते देतात आणि सगळ्या गोष्टी ते करतात आणि सगळ्या व्यवस्थित सॉर्टेड असतं. ऑलमोस्ट मला तरी ट्रिपमध्ये कुठे काय प्रॉब्लेम आलेला नाही आहे. सगळ्या गोष्टी व्हेरी वेल कनेक्टेड होत्या, सगळं होतं. सो येस, आय गेस दॅट वॉज इट. तुम्हाला जर फिनलँडची टूर प्लॅन करायची आहे, तुम्हाला माझे सगळे व्लॉग्स बघता येतील, त्याच्यामध्ये सगळे एक्सपिरियन्सेस घेता येतील आणि मग तुम्ही ठरवू शकता तुम्हाला हे करायचं की नाही करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तर आहेच तुमच्याकडे टू नो एव्हरीथिंग. अपार्ट फ्रॉम दिस जे पण आहे कॉमेंट सेक्शनमध्ये आपण त्याची क्वेरीजची उत्तरं देऊ. अँड थँक्यू सो मच. तर तुम्ही माझ्या पूर्ण सगळे व्लॉग्सचा फॉलोमध्ये असाल सिरीजच्या फिनलँडच्या आणि इथपर्यंत पोचता असाल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस अँड वॉचिंग द होल सिरीज ऑफ व्लॉग्स. आणि तुम्हाला सांगा कसं वाटली ही फिनलँडची टूर आणि नेक्स्ट मी माझ्या आईबाबांना कुठे घेऊन जाऊ ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन तुम्हाला काय करायचं माहिती आहे, ते आता श्रिया बोलणार आहे. बोल. लाईक. ही माझे ब्लॉग बघत नाही त्याच्यामुळे हिला माहितीच नाही. सबस्क्राईब राईट नाव असं हिला बोलतो. लाईक शेअर बिल काय नाही बोलत मी, फक्त बोलायचं सबस्क्राईब राईट नाव जोरात. मी तुझे ब्लॉग्स बघतो. मग हे कसं नाही माहिती तुला? अरे तेव्हापर्यंत आपण बंद तेव्हापर्यंत तू बंद करते ना, आत्ता बोल. सबस्क्राईब राईट नाव करा.